मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 23 ते 27 जून या दरम्यान आपल्या मार्केटची दिशा काय असू शकते किंवा याच्यामध्ये महत्त्वाचे सपोर्ट काय असतील, रजिस्टर्स काय असतील, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्या अगोदर आत्ता 21 तारखेला आपल्याला योगा डे होताना पाहायला मिळाला आणि त्या दिवशीच ट्रम्प तात्यांची जी काही आसनं आहेत ना ती सगळ्यांनी पाहिली. म्हणजे अगदी तुम्ही पाहिलं शुक्रवारी की आम्ही 2 वीकचा हॉल्ट घेतोय. त्यांनी सांगितलं होतं की 2 वीक आम्ही इराणवरती काहीही करणार नाही किंवा त्याविषयी आम्ही विचार करायला घेतोय आणि ते लगेच त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, बॉम्ब हल्ला केलेला आहे. जर आपण हे ॲनालिसिस आता जे ॲनालिसिस आहे ना त्याचा एक थोडक्यात तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो. जर हे ॲनालिसिस आपण काल केलं असतं ना तर ते थोडं वेगळ्या पद्धतीने असतं आणि आज जे ॲनालिसिस आहे ते थोड्या वेगळ्या पद्धतीने असतं. मी दोन्ही सांगणार आहे यामध्ये की मी जर काल केलं असतं तर काय आपले लेवल्स असतात किंवा कशा पद्धतीने आपण त्याकडे पाहिलं असतं या चार्टकडे आणि आज त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे. आता जे लॉंग पोझिशन घेऊन गेलेले आहेत ना ते पॅनिकमध्ये असतील, त्यांना खूप वाईट वाटत असेल की आता काय झालं यांनी हे केलं. पण मार्केटची सिच्युएशन सध्या तशीच आहे. मार्केटमध्ये ट्रम्प तात्या नावाचे जे इसम आहेत ते कधी युटर्न घेतील आणि हे आत्ता नाही. अगदी टेरिफ वॉर असेल, त्याच्यानंतर इंडिया पाकिस्तानचा असेल, गजावरती असेल किंवा युक्रेन रशियाच्या मधलं त्यांची भूमिका असेल किंवा आत्ताची याच्यामध्ये ते स्वतःलाच कॉन्ट्राडिक्ट करत राहतात कंटिन्युअस. इव्हन त्यांचं जे प्रचार होतं ना त्यावेळेस त्यांनी जी भूमिका घेतली होती आणि आता जी भूमिका आहे ती एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे आणि त्यांचं तसं चालू आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ही सिच्युएशन राहणार आहे पुढील काही दिवस म्हणण्यापेक्षा पुढील जोपर्यंत ट्रम्प तात्या आहेत ना ही अनसर्टिनिटी नेहमी राहणार आहे. आता काय झालं, त्यांनी इराणवरती हल्ला केला. बरं, ते जास्त महत्त्वाचं नाही आहे की इराणवरती हल्ला केला, हे सगळ्यांना अपेक्षित होतं. पण एक दिवस अगोदर स्टेटमेंट येणं आणि त्याच्यानंतर लगेच हल्ला करणं हे महत्त्वाचं आहे. आता त्याच्यानंतर हल्ला करून असला हुशार माणूस आहे ना तो, म्हणजे आता काय बोलायचं की हल्ला केला आहे आणि आता त्यांना शांतता पाहिजे. बॉम्ब हल्ला करून त्यांना शांतता पाहिजे. आणि बरेचसे लोक आहेत आपल्याकडे की वॉर सेलिब्रेट करणारे वगैरे, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की तिकडे होणारं जे युद्ध आहे त्याचा आता परिणाम आपल्याला आज उद्या दिसणार नाही, परंतु एक 7-8 दिवसामध्ये त्याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होतील. म्हणजे आता सध्या जी परिस्थिती आहे की तिकडे त्यांनी सांगितले इराण त्याच्या ती जी हे आहे समुद्रधुनी ज्याला म्हणतो आपण ती बंद करण्याच्या विचारात इराण आहे आणि त्याच्यानंतर काय होऊ शकतं की जो सप्लाय आहे तो कमी होऊ शकतो. आता याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो की कोणत्या स्टॉकवरती कोणत्या सेक्टरवरती इमिजिएट इम्पॅक्ट आणि नंतरून बाकीच्या सेक्टरवरती इम्पॅक्ट पडणार आहे. आता आपल्याकडे 10 दिवस पुरेल एवढा नॉर्मली असतो क्रूड ऑइलचा साठा, पण आता जर ते झालं 25% जे आहे ना ओव्हरऑल वर्ल्डच्या ते तिथून येतं इराणच्या, म्हणजे इराणचा ज्याच्यावरती कब्जा होऊ शकतो किंवा इराण जे रोखू शकतो ते 25% आहे. क्रूड ऑइलचं जे ओव्हरऑल वर्ल्डमधलं प्रोडक्शन आहे किंवा सप्लाय आहे तो 25% आहे आणि तो जर बंद झाला ना तर आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळतील. म्हणजे आपल्याकडे सध्याला पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला पेट्रोल जवळजवळ 100 रुपये लिटर झालेलं पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. मग पेट्रोल वाढलं म्हणजे काय होईल, तुमचा ट्रान्सपोर्ट वाढणार आहे. ट्रान्सपोर्ट वाढणार म्हणजे तुमच्या ज्या काही वस्तू आहेत त्यांची किंमत वाढणार आहे. बाकीच्या मग हळूहळूच्या सगळ्याच सेक्टरवरती इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे ओव्हरऑल होईल ज्यावेळेस आपण स्टॉकविषयीचा व्हिडिओ बनवूयात. आता की याच्यामध्ये मी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या. तिथे मी सांगितलेलं आहे की आता एक डिस्काउंट लागू शकतो. इराण काय करते ना त्याच्यावरती अवलंबून आहे. इराण थांबण्याची शक्यता खूप कमी आहे. रिटेलिएट करणं त्यांनी सुरू केलेलं आहे. फक्त आता ते हे पाहायचं आहे की ते फक्त इस्रायलवरती अटॅक करून थांबत आहेत की पुढे अटॅक करतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे चायना रशिया हे लोक काय करतायत ना हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. USSR नाही म्हणू शकत आपण त्याला, पण रशिया काय करतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं असणार आहे. कोणाची बाजू घेता येते किंवा जे मुस्लिम कंट्रीज आहे त्यांच्याकडनं काही होतंय का. तर मग यानंतर हे जे युद्ध आहे ना म्हणजे खडक मिडल ईस्टमधले आहे ते वाढण्याची शक्यता आहे. आणि मग ज्याला वर्ल्ड वॉर 3 वगैरे म्हणतात ते काही नाही आता. म्हणजे आपण थंबनेलसाठी वगैरे ते ठीक आहे, पण सध्या तरी तशी सिच्युएशन नाही आहे. बाकीचे देश त्याच्यामध्ये पडतील असं चित्र सध्या तरी नाही आहे, पण जर हे वाढलं ना तर पाहायला मिळू शकतं. हा झाला एक ॲस्पेक्ट, म्हणजे तुम्ही मार्केटकडे कशा पद्धतीने पाहताय. आता याचा मार्केटवरती इमिजिएट इम्पॅक्ट आता सध्याला इन्व्हेस्टर्ससाठी तुम्ही वेगवेगळा विचार करू शकता, परंतु तुम्ही विकली ट्रेड करत असाल, ऑप्शन ट्रेड करत असाल तर काय इम्पॅक्ट होऊ शकतो का. आता काल जर आपण ॲनालिसिस केलं असतं तर काय झालं असतं, एक स्ट्रॉंग रॅली, त्यानंतरचं एक 5-6 आठवड्यांचं कन्सल्टेशन आपण निफ्टीमध्ये, मी खास निफ्टीमध्ये म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6 आठवड्यांचं कन्सल्टेशन त्याच रेंजमध्ये. एक स्ट्रॉंग कॅन्डल, पाठीमागची कॅन्डल वीक म्हणजे बेरिश कॅन्डल होती, त्यानंतर स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल खूप महत्त्वाचं म्हणजे 2500च्या वरती क्लोजिंग आलेलं आहे. विकली क्लोजिंग, डेली क्लोजिंग. परत बँक निफ्टीमध्ये 56,200च्या आसपासचं क्लोजिंग किंवा त्याच्यावरती म्हणजे 56,000च्या वरती क्लोजिंग. 25,000ला हायेस्ट पुटमध्ये ओपन इंटरेस्ट आहे. इथे 56,000 कॉलमध्ये 56,000वरती ओपन इंटरेस्ट. म्हणजे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्टी चार्टवरती किंवा डेटा थोडा कन्फ्युजिंग आहे. याच्या आतमध्ये गेला असतात तुम्ही ना तर डेटा थोडा कन्फ्युजिंग आहे. म्हणजे मार्केट जरी वरती जात असले ना तरी एक प्रेशर होता मार्केटला, जो ड्रॅग करू शकत होता तो एक प्रेशर होता. परंतु जर डेटा पाहिलं, चार्ट पाहिलं तर सगळ्या गोष्टी या पॉझिटिव्ह होत्या. मग यावेळेस जर आपण चर्चा करत असतो तर आपली लेवल काय असल्या असत्या, जरी आपण 2500 असलो ना तर महत्त्वाची लेवल जी आपल्यासाठी आहे ती 25,180
160 ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती ब्रेक झाल्याशिवाय आपण कोणत्याही बाईंगचा विचार काल जरी व्हिडिओ असता किंवा आत्ता जरी आहे तरी याच्या वरच्या लेवल आपण अपेक्षित नव्हते. याच्या वरती जसं क्लोजिंग येईल तसं मग आपण जे विकली टार्गेट होतं ते होतं त्यानंतर 25,320 आणि मग 25,700 आपण जाऊ शकतो. 700, 750 किंवा 25,800 मध्ये 320 आहे, 500 आहे आणि 750 आहे या पद्धतीचा आपला टार्गेट होतं. डाऊन साईड कुठे आहे तर डाऊन साईड महत्त्वाची लेवल जी निघून येत होती आपली ती आहे 24,860. 24,860च्या वरती जोपर्यंत आहोत तोपर्यंत बाय ऑन डिप्स अशा पद्धतीचं मी फक्त एक डेटा सांगतो मग दोन्ही कंबाईन सांगतो तुम्हाला एकदा. 24,860 ही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे. जर याच्या खाली निघतोय आपण तर 24,720 ते 30 किंवा या वीकचा जो लो आहे 700चा इथपर्यंत आपण एक सपोर्ट रेंज पकडून चालणार होतो. हा पहिला सपोर्ट, हा सेकंड सपोर्ट. इथपर्यंत बाय ऑन डिप्स, इथे एक शॉर्ट पोझिशन पण मोठं टार्गेट नाही. हां 24,700 ब्रेक होत आहे तर मग आपल्यासाठी जी लेवल आपण बुधवारी डिस्कस केली आहे ती आहे 24,500. इथपर्यंतच्या लेवल आपण पाहू शकत आहे किंवा या पद्धतीचा डेटा आपल्यासाठी बनलेला होता. हे झालं डेटा वाईज अनालिसिस. आता दुसरं महत्त्वाचं काय आहे की अमेरिकेने हल्ला केल्याच्या नंतर या डेटाला किती किंमत राहते हे उद्याचं ओपनिंग आपलं ठरवणार आहे. म्हणून जे वीकली अनालिसिसच्या लेवल आहेत ना त्या उद्या किंवा परवा आपण डिस्कस करूयात. आता डिस्कस करणाऱ्या लेवलला काही किंमत राहणार नाही, पण उद्या तुम्ही काय करू शकता हे तेवढंच महत्त्वाचं आहे. उद्या तुम्ही कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता आणि काय करायचं आहे मग याच्यामध्ये तुम्हाला वीकली लेवलसुद्धा लक्षात येतील. आता जर पाहिलं तर महत्त्वाची लेवल उद्यासाठी जी असणार आहे ना ती आहे 24,860. कोणत्याही कंडिशनमध्ये मग ते गॅप अपने होऊ द्यात, गॅप डाऊनने होऊ द्यात किंवा फ्लॅट ओपन होऊन मार्केट खाली जाते ना तर 24,860 वरती फोकस करा. जर 24,860ला मार्केट सपोर्ट घेते ना तर इथे बाईंगचा विचार करू शकता, पण स्ट्रॉंग बाईंग येऊ द्यात म्हणजे हायर हाय फॉर्मेशन बनवू द्यात. एकच म्हणजे डब्ल्यू पॅटर्न बनतोय तर नाही, एक हायर हाय फॉर्मेशन बनवू द्यात, नवीन कन्सल्टेशन येऊ द्यात आणि ब्रेकआउट होऊ द्यात, मगच आपण बाईचा विचार करू शकतो. आता याच्या खाली जर मार्केट निघते तर डाऊन साईडचा ट्रेड ओपन होत आहे. पहिले जे टार्गेट येऊ शकतो तुमचं आहे 24,780, 24,720 आणि 24,720च्या खाली मग 24,650 आहे, 580 आहे आणि 510 आहे. लेवल 50-50, 60-60 पॉईंटवरती का सांगतो ते एकदा समजून सांगतो तुम्हाला. कारण का मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी राहण्याची खूप जास्त शक्यता आहे. म्हणून तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत राहणं किंवा काही क्वांटिटी बुक करत राहणं म्हणजे इथे तुम्ही समजा 10 लॉट घेताय, 2 लॉट या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. जर महत्त्वाचं काय आहे जर याच्या खालीच आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळते तर काय करू, गॅप डाऊन ओपनिंगला मार्केट इथे रिटेस्टिंगला येऊन एखादा डबल टॉप वगैरे बनवत असेल ना तर या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. किंवा जर मार्केट इथे ओपन होतंय, वरती जातंय, एक चांगली रॅली येऊ द्यात आणि इथून फॉल होतोय, लगेच इथे सेल पोझिशन करायचं नाही आहे हे लक्षात घ्या. म्हणजे जर मोठं गॅप डाऊन 200, 250, 300 पॉईंटचं गॅप डाऊन होतं आणि मार्केट एकदम फास्ट वरती येतं आहे कोणतंही फॉर्मेशन न बनवता म्हणजे कंटिन्युअस कॅन्डल बनत आहेत, काही फॉर्मेशन नाही आहे वगैरे, इथे येतं आहे, इथे रिजेक्शन कॅन्डल येते म्हणजे एखादा शूटिंग स्टार असेल, उद्यासाठी आहे खास करून हे शूटिंग स्टार येते, तरीही पोझिशन बनवायची नाही, मार्केटला येऊ द्यात, एखादा झोन क्रिएट करून हा जो सुरुवातीचा जो लो बनलेला आहे ना दिवसाचा तो ब्रेक झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला 100 ते 150 पॉईंट अगदी आरामात मिळतील. मग या लेवलला आल्याच्या नंतरच किंवा ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतरच सेल पोझिशन आपल्याला क्रिएट करायची आहे उद्यासाठी, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हां जर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी इराणकडून काय स्टेटमेंट आलं की आम्ही थांबतोय, शांतता होऊ शकते किंवा पी स्टॉक होऊ शकतात, टेबलवरती बसू शकतो आपण, हे जर झालं तर मग याची आवश्यकता पडणार नाही. कारण का 25,000वरती पुटमध्ये हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. मार्केट थोडंफार कन्सोलिडेट करेल आणि वरती जर मार्केट थोडंफार फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होतं आहे आणि वरती 25,120 जर ब्रेक होते तर तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. मग 25,160, 180 असेल, 25,240 आहे, 25,280, 320 आहे, या पद्धतीचे टार्गेट तुम्ही अपसाईडला ठेवू शकता. मी मुद्दामून दोन्ही व्हिडिओ एकत्र केलेले आहेत, खूप जास्त कन्फ्युजन नको. डेटाचं काय होऊ शकतं, डेटा काय सांगतो हेही सांगितलं आहे, पण उद्याचं ओपनिंग आणि उद्याचं क्लोजिंग हे ठरवणार आहे की आपल्याला. म्हणून उद्याचा जो व्हिडिओ येईल सोमवारी क्लोजिंग नंतर मग त्यामध्ये आपण डिस्कशन करू शकतो की वीकली अनालिसिसमध्ये आपण काय लेवल पाहिजेत, उद्या कशा पद्धतीने टॅकल करायचं हेही आपण डिस्कशन केलेलं आहे. आता बँक निफ्टीमध्ये पाहूयात की बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. बँक निफ्टी आहे, स्ट्रॉंग आहे, सगळं आहे. बँक निफ्टीमध्ये एक चांगला मोठा ब्रेकआउट येण्याच्या तयारीमध्ये बँक विकली पाहिलं तर तुमच्या जास्त क्लिअर लक्षात येईल. कारण का खूप मोठं कन्सल्टेशन आहे डेली बेसिसवरती आणि ही एक स्ट्रॉंग कॅन्डल आपण पाहिली 56,200च्या वरती. खूप कमी क्लोजिंग आहेत बँक निफ्टीचे की 56,200च्या वरती झाले. आता 56,200च्या वरती आपण क्लोजिंगही पाहिलं होतं. पण आता उद्या महत्त्वाचं काय असणार आहे, ही जी लेवल आहे ना ती खूप महत्त्वाची असणार आहे. ती आहे 55,500. मग उद्यासाठी नाही, ही विकलीसाठी महत्त्वाची आहे. जर 55,500च्या खाली जर तुम्ही बंद व्हायला सुरुवात करता ना तर एक डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला इनिशियल होऊ शकतो विकली बेसिस. कारण का यामध्ये आपल्याला मंथली क्लोजिंग किंवा मंथली एक्सपायरीसुद्धा पाहायची आहे. मग उद्यासाठी काय करू शकतो आपण इथे प्लॅनिंग, वरती 56,250च मार्क करून ठेवा. जर गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन जरी होते मग याच्यावरती निघाले 250, 300 हा झोन मार्क करा आणि जर 300, 320 ब्रेक होत आहे तर अपसाईडचा ट्रेड प्लॅन करा. मग 56,500 असेल, 56,750 आहे. याच्या वरच्या लेवल सध्या दिसत नाही आहेत, पण अगदीच काही झालं तर 57,000 सध्या येण्याची शक्यता खूप कमी आहे
आहे उद्या तरी ॲटलिस्ट. पण जर मी सांगतोय तसं हे झालंच की इराण आणि अमेरिका इस्रायल एकत्र बसून काही चर्चा करतील आणि शांततेचा मार्ग काढतील, तर आपण त्याचा विचार करू शकतो. मग डाऊन साईड कुठे आहे आता? ज्या पद्धतीचं मार्केट दिसतं ना, गॅप डाऊन ओपनिंग झालं तर अगदी 600-700 पॉईंटसुद्धा होऊ शकतं. मग इथे आपण आहोत 56,200. मग लेवल जी आहे ती मार्क करून ठेवा 55,800. आणि जो फॉर्म्युला निफ्टीसाठी सांगितला आहे तोच. जर 55,800च्या खाली ब्रेक झालं ओपन झालं तर एकतर इथे येऊन मार्केटला रिटेस्ट करू द्यात आणि डबल बॉटम बनवून खाली जाऊ द्यात, किंवा कोणताही फॉर्मेशन क्रिएट करून त्याचा ब्रेकडाऊन होऊ द्यात. मग तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा. पण जर वरती नाही तर इथेच खाली जात राहिलं तर एखादा फॉर्मेशन बनवू द्यात नवीन आणि त्याचा ब्रेकडाऊन होऊ द्यात, तेव्हा आपण डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकतो. मग 55,500 ही एक लेवल आहे, 55,350 ही एक लेवल आहे, 55,150 आहे आणि 55,000 ही एक फायनल लेवल आपल्यासाठी येते. अगदीच वर्स्ट केसमध्ये तुम्ही 54,800 54,600 सुद्धा म्हणजे 1700-1800 पॉईंट म्हणतोय मी येण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीचं मार्केट आहे. दुसरं महत्त्वाचं, जर फ्लॅट ओपन होते किंवा गॅप डाऊन ओपन होते 55,800च्या आसपास, 55,750 800 इथे ओपन होते आणि एकदम डायरेक्ट वरती येतं आहे, तर हा जो स्विंग आहे तो पूर्ण होऊ द्यात. म्हणजे इथून सुरुवात झाली आणि मार्केट ही अपसाईड आली, पुन्हा डाऊनसाईड येऊन जर सुरुवातीचा लो ब्रेक झाला तर तुम्ही इथे एक चांगला डाऊनसाईडचा ट्रेडसुद्धा इनिशिएट करू शकता. पण उद्या स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा. कदाचित मार्केट वोलेटाईल आहे, तुमचा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो, पण तो ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि ट्रम्प तात्या आहेत ते कधीही युटर्न घेऊ शकतात, हे लक्षात ठेवा. जो माणूस बॉम्ब टाकून शांततेची अपेक्षा करतो ना, तर तो काहीही करू शकतो. त्यामुळे त्या पद्धतीने प्रिपरेशन ठेवा. आपल्या क्वांटिटी किंवा ज्या ओव्हरनाईट पोझिशन आहेत त्या 50% कमी करा. मागेही सांगितलं होतं मागच्या आठवड्यामध्ये, आताही जर तुम्ही 10 लॉटने काम करत असाल तर ॲटलीस्ट 3 किंवा 4 लॉटनेच सध्या तरी काम करायचं आहे, जे ओव्हरनाईट पोझिशन बनवतात. डेमध्ये तुम्ही तुमचा स्टॉप लॉस मेंटेन करून त्या पद्धतीने पोझिशन मॅनेज करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि यामध्ये कोणते सेक्टर तुम्हाला चांगले भेटू शकतात किंवा काय इम्पॅक्ट येऊ शकतो इन्व्हेस्टमेंटच्या तुमच्या पोर्टफोलिओवरती या सगळ्याचा, हे जर वाढत गेलं तर काय होईल आणि हे थांबलं तर काय होईल, तर या पद्धतीने जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट कमेंट करा. मग मी त्यावरती याचा इम्पॅक्ट कोणत्या सेक्टरवरती इमिजिएट, कोणत्या सेक्टरवरती काही दिवसांनी इम्पॅक्ट दिसू शकतो आणि कोणत्या सेक्टरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे यावरती एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करा. जरी माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.